पर्यटकांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात माथेरानमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे। माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। तर या बंदवर तोडगा काढण्यासाठी आज तातडीची बैठक माथेरानमधील बाळासाहेब ठाकरे सभागृहात होणार आहे। या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल। म्हाडाच्या लॉटरीमध्ये लागलेलं घर घेण्यासाठी अनेकांकडून वेगवेगळ्या बँकांकडून गृहकर्ज घेतलं जातं। त्यासाठी आवश्यक असलेलं ना हरकत प्रमाणपत्र आता तात्काळ मिळणार आहे। संबंधितांना म्हाडाकडे एनओसी साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ती लगेच देता यावी म्हणून म्हाडानं त्यांच्या प्रणालीमध्ये बदल केला आहे। कोल्हापूरच्या सराव बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय। 24 कॅरेट सोन्याच्या दरासाठी 91,300 रुपये तर चांदीचा प्रति किलो भाव 1,03,800 रुपयांवर गेलाय। मुंबईकर या काळात थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला जाण्यास प्राधान्य देतात आणि यामुळेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लेह लडाख, काश्मीर या ठिकाणच्या विमानांच्या तिकिटामध्ये मोठी वाढ झाली आहे। मुंबईहून श्रीनगर किंवा लेहला विमानानं जायचं असल्यास त्यासाठी 12 ते 14,000 किंवा 14 ते 17,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत। बोगस, खोटे आणि दुबार तसंच मयत मतदारांचा मुद्दा शिवसेना, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी सातत्यानं लावून धरला। बोगस मतदारांचा मुद्दा तापू लागल्यानंतर अखेर निवडणूक आयोगानं बोगस मतदार शोधण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर आणण्याचा निर्णय घेतलाय। सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। सीमा सुरक्षा दल अर्थात BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल आणि ASI स्टेनोग्राफरच्या पदांची भरती केली जाते। सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील वडगावमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत। मौजे वडगाव इथे राहणाऱ्या शेतकऱ्यांनी जमीन शासनानं अधिग्रहित केली। ही जमीन साठवण तलावासाठी वापरण्यात आली आणि त्यामुळे तलाव नको पण जमिनीचं सक्तीचं अधिग्रहण थांबवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिलाय। धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय आता 24 तास पोलिसांच्या निगराणीमध्ये राहणार आहे। महाविद्यालय आणि डॉक्टर कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी धाराशिव पोलिसांनी 6 पोलिसांचं पथक तैनात केलेत। कुणीही इथे शांतता भंग केल्यास त्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या। गुहागर तालुक्यातील पडवे बंदरावर मागील अनेक दिवसांपासून मच्छीमार मोठ्या अडचणीत सापडले आहेत। समुद्रात मासळी मिळत नसल्यानं बोटी बंदरावरच उभ्या राहिल्यात। डिझेलसाठी लागणारा खर्चही निघत नसल्यानं मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये पारंपरिक शिमगोत्सव अंतिम टप्प्यात आलाय। रंगपंचमीपूर्वी संकासूर राधेचा खेळ भक्ताच्या भेटीला जाण्याची पारंपरिक प्रथा आहे। रंगपंचमीच्या दिवशी काही गावात पालखी नाचून रंग उधळण्यात येतो तर आज रंगपंचमीच्या दिवशी गावातील पालख्या देवळात येतील आणि बहुतेक गावातील शिमगोत्सव समाप्त होईल। संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचं लग्न या गावातील मुलांशी लावत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये गहू पेरणी पूर्वीपेक्षा कमी झाली असली तरी बऱ्यापैकी गहू पेरण्यात आलाय आणि ही गहू काढणीसाठी परराज्यातून मशीन दाखल झाली आहे। या मशीनच्या साहाय्यानं गहू काढणीला शेतकरी पसंती देत आहेत। कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादाचा सर्वाधिक फटका नारळ सुपारी बागायती क्षेत्राला बसला होता। निसर्ग चक्रीवादात मोठ्या प्रमाणात बागायती नष्ट झाल्यानं सुपारीचं क्षेत्र कमालीचं घटलंय। नारळ सुपारीचे दर वाढूनही उत्पादन 50% आल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून पारा 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। यामुळे मार्च महिन्याच्या मध्यावरच जिल्ह्यामध्ये उन्हाची दाहकता वाढल्यानं जीवाची घालमेल वाढली आहे। पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। JCB आणि पिंजऱ्याच्या माध्यमातून 4 ते 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याचे प्राण वाचले। रमजान ईदसाठी जळगावातील बाजारपेठा सजल्यात। मुस्लिम समाज बांधवांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे। तृप्ती देसाई यांनी लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेत अनागोंदी कारभाराच्या काही तक्रारी दाखल केल्या आहेत। या प्रकरणी काय कारवाई केली असा जाबही त्यांनी विचारलाय। जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलेला असून तापमानानं 40शी गाठल्यानं उष्णतेमुळे जळगावकर हैराण झाले आहेत। वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली असून 19 मार्चला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय।
देवगड हापूस आंब्याच्या नावानं बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट आंब्यांची विक्री केली जाते. मात्र ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला टॅम्पर प्रूफ UID सील सक्तीचा करण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्यात यावी, त्यामध्ये हप्ते दिले जाऊ नयेत असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असून अगोदरच आर्थिक अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांची मात्र आणखी कोंडी होणार आहे. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे यांच्या वकिलाचं सहाय्यक वकील डोंगरे यांचं अपहरण नाही तर अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातामुळे ते जखमी झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. पुण्यातील हांडेवाडी परिसरातून घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या लहान सिलेंडरमध्ये गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 80 सिलेंडर जप्त करण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन केला जाणार आहे आणि त्यासाठी पांढऱ्या संगमरवराचं सिंहासन तयार करण्यात आलंय. सोबतच श्रीराम जन्मभूमी संकुलात 14 विविध देवदेवतांची आकर्षक मंदिरं बांधली जात आहेत. त्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. इंडियाज गॉट लेटंडमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागानं गुन्हा दाखल प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावलंय. त्याला आज चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलंय. सीमापार व्यापारासाठी भारतीय रुपया आणि मॉरिशस रुपयाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशस दरम्यान करार करण्यात आलेला आहे. उभय मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि रामाकृष्ण सिथानेन GCSK यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. नाशिकमध्ये यंदा कुंभमेळा असणार आहे. मात्र या कुंभमेळ्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं निधीची तरतूद न केल्यानं जयंत पाटील सरकारवर बरसलेत. सरकारनं एकही रुपया न दिल्यानं सरकार उदासीन आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन केला जाणार आहे. त्यासाठी पांढऱ्या संगमरवराचं सिंहासन तयार करण्यात आलेलं आहे. सोबतच श्रीराम जन्मभूमी संकुलात 14 विविध देवदेवतांची आकर्षक मंदिरं बांधली जात आहेत. त्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरात विविध धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर पोलीस बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या 8 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर 80 जणांना नोटीसही बजावली आहे. नागपूर दंगलीनंतर राज्यभरातील पोलीस अलर्ट मोडवर आले. संभाजीनगरमधील संवेदनशील भागात पोलिसांनी रूट मार्च काढला. सांगलीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असणार आहे. याचबरोबर रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 100 फुटी रोड आणि विश्रामबाग परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढला. या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेत. शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगांचं योग्य नियोजन न केल्यानं चेंगराचेंगरी झाल्या. 3000 मुली यावेळी भरतीसाठी आल्या होत्या. चेंगराचेंगरीमुळे मुली जखमी झाल्यात. मुंबईसाठी 238 उच्च दर्जाच्या लोकल ट्रेन तयार केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कोच बनवण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईमध्ये जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय रेल्वेच्या वेळापत्रक नियोजनातील अडचणी सोडवण्यासाठी IIT मुंबईच्या संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली आहे. लांब पल्ल्याच्या आणि आठवड्यातून 1-2 वेळा धावणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक अधिक सुटसुटीत करण्यासाठी समूह नियोजन ही संकल्पना आणण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच भागांमध्ये असलेल्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होता. मात्र जानेवारी महिन्याच्या मध्यापासून उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यात आणि त्यामुळे धरणांमधील असलेल्या जलसाठ्यात हळूहळू घट होऊ लागली आहे. मुंबईच्या सागरी किनारी मार्गावर भरधाव वेगानं वाहनं चालवणाऱ्या चालकांवर स्पीड गन मशीन कॅमेऱ्याच्या मदतीनं कारवाई केली जाते. वेगानं वाहनं चालवणाऱ्या 2964 वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आलाय.
LLB अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेसाठी यंदा विक्रमी अशा 91,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। आतापर्यंतची 3 वर्ष LLB अभ्यासक्रमाची ही सर्वाधिक नोंदणी आहे आणि त्यातून यंदा LLBच्या प्रवेशासाठी मोठी चुरस राहणार आहे। मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेचा सुमारे 300 कोटी रुपये मालमत्ता कर थकवला असून थकबाकीचा हा वाद आता न्यायालयात पोहोचलाय। मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची संचित थकबाकी हजारो कोटींवर गेलेली असताना मेट्रो प्राधिकरणाच्या थकीत मालमत्ता कराचीही त्यात भर पडली आहे। बोरिवली ठाणे बोगदा रस्ता प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय। प्रकल्पाच्या कंत्राटाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे। मुंबईत दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो, यातील 700 दशलक्ष लिटर पाण्याची चोरी होते। ही चोरी रोखण्यासाठी पाईपलाईनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे। राज्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या एकूण 28,986 शाळा आहेत आणि या शाळांमध्ये 2019 ते 2024 पर्यंत या 6 वर्षांमध्ये 5,35,080 अर्थात 8.40% एवढी मुलं शाळाबाह्य झाल्यानं समर्थन अध्ययन केंद्राच्या अहवालातून हे समोर आले। जे रुग्णालयाला आता कायमस्वरूपी अधिष्ठाता मिळणार कधी असा प्रश्न पडलाय। कोविड काळानंतर अधिष्ठाता पदावर रुजू झालेल्या डॉक्टर पल्लवी सापळे यांनी अखेर वैद्यकीय सहसंचालक पदाचा स्वीकार केला असून त्या पदावर कार्यरत झालेल्या आहेत। त्यांच्या नियुक्तीचा आदेश 22 जानेवारी 2025 या रोजीच काढण्यात आला होता। त्यानंतर डॉक्टर सापळे जे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळत होत्या। कोस्टल रोड प्रकल्पामुळे प्रदूषणामध्ये वाढ झाल्यानं MPCBनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। वायू प्रदूषण कमी करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करावं आणि रस्त्यावरील राडारोडा उचलण्याचे आदेश देण्यात आले। GST विभागाच्या मुख्यालयाची GST भवनची तब्बल 24 मजली टोलेजंग इमारत वडाळ्यामध्ये उभी राहते। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम केलं जात असून गेल्या 3 वर्षात तब्बल 13 मजले म्हणजेच 35% काम पूर्ण झालंय। भारत सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा योजना 2015-16 मध्ये जाहीर केली। या अंतर्गत कर्ज घेतलेल्या 10,29,000 कर्जदारांनी तब्बल 5,668 कोटींचं कर्ज थकवलंय। राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। JNPAच्या गेटवे पर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोटिंगची ट्रायल घेण्यात येणार आहे। ती यशस्वी झाल्यानंतर लागलीच प्रवासी वाहतूक देखील सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळालंय। त्यासाठी प्रदूषण विरहित अत्याधुनिक 2 स्पीड बोट सज्ज आहेत। नियोजित शहर म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि ती सोडवण्यासाठी पार्किंग धोरणात सुधारणा करण्यात येणार आहे। महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, सिडको, RTO आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली। मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरून कचरा वाहून नेणाऱ्या डंपरमुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ झालेली आहे। स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागलेत। पालिका प्रशासनानं प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे मुंबईकर त्रासलेत आणि असं असताना झाडांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रस्त्याच्या खोदकामादरम्यान आतापर्यंत मुंबईतील 2,413 झाडांच्या मुळांना धक्का लागलाय। या प्रकरणी उद्यान विभागाकडून 378 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे। पुण्यात 9 जानेवारीपासून GBSचा उद्रेक होऊन रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली होती। सिंहगड रस्ता परिसरात हा उद्रेक झाला होता। या भागात 18 फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही आणि त्यामुळे पुण्यातील GBSचा उद्रेक संपुष्टात आल्याचं पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागानं सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवलंय। सिंहगड रस्त्यावर GBS आजाराचे रुग्ण आढळले होते आणि त्या परिसरातून शेवटचा रुग्ण 18 फेब्रुवारीला आढळला होता। तिथून नवीन रुग्ण आढळलेला नाही आणि त्यामुळे ही साथ आटोक्यात आली असून लवकरच याचं सर्वेक्षण बंद करण्यात येणार आहे।
मुंबईकरांना वर्दळीच्या ठिकाणी विना अडथळा आणि मोकळेपणानं चालता यावं यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय। आता पालिकेनं या कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत वर्दळीच्या ठिकाणी असलेले अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामं हटवण्यात येत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं पूर्व आणि पश्चिम महामार्गांची व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। 17 ते 22 मार्च रोजी रोज रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे। यामध्ये 25 टन राडारोडा, 4 टन कचरा आणि 5.5 टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। सागरी किनारा मार्गलगत वरळी समुद्र किनारा परिसरात 2 भूमिगत वाहनतळ बांधण्यात येणार आहेत। प्रत्येक वाहनतळात 196 गाड्या उभ्या करण्याची क्षमता असून या वाहनतळाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलंय। अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची वार्षिक कमाई कोट्यावधींच्या घरात पोहोचलेली आहे। अटल सेतूकडे बहुसंख्य वाहन चालकांनी पाठ फिरवली आहे। असं असलं तरी अटल सेतूमुळे मध्य रेल्वेला आर्थिक लाभ होतोय। MBA आणि MMS CET आणि मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एकाच कालावधीत सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे परीक्षांच्या तारखेमध्ये बदल करावा अशी मागणी मस्ट संघटनेनं मुंबई विद्यापीठाकडे केली आहे। राज्यातील बस स्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे। राज्याचे भव्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात उभारण्यात येणार आहे। तशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे। बारामती परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर ग्राहकांकडे 112 कोटींची वीज बिल थकबाकी आहे। केवळ 13 दिवस उरले असताना 204 कोटींचं वसुलीचं टार्गेट महावितरणानं ठेवलंय। देशभरातील कामगार संघटनांचा विरोध डावलून मोदी सरकारनं नवीन कामगार कायदे तयार केलेत। सदर कायदे मार्चपर्यंत लागू करावेत असे आदेश केंद्राकडून प्राप्त झाल्यानं नवीन कामगार कायदे लागू करण्याची फडणवीस सरकारची तयारी सुरू केली आहे। या कायद्यामध्ये कामगारांचं संरक्षण काढलं जाणार असल्याची भीती कामगार वर्गात व्यक्त केली जाते। समुद्राच्या पाण्याचं विलोपन हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं। राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्याविषयी लक्षवेधीला सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते। पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली आहे। मागील 40 दिवसांमध्ये 1092 तक्रारी महापालिकेच्या हेल्पलाईनवर आल्यात। यामधील 543 तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून 549 तक्रारी प्रलंबित आहेत।